आदित्य ठाकरेंनी एक ट्विट केलंय, त्याच्यामध्ये ते असं म्हटले की शिक्षण मंत्र्यांनी स्वतः आधी शाळेत जाऊन बसावं आणि धडे घ्यावे. आधीच पहिलीतल्या मुलावर 3 भाषा शिकवण्याची सक्ती, त्यात पुस्तक नाही तर मौखिक अभ्यास. आपण बघितलं असेल पाठीमागच्या काही दिवसांच्या पासून तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाने जो काही निर्णय केलेला आहे त्या ठिकाणी पहिली गोष्ट तर संपूर्ण राज्य पातळीवर मराठी भाषा बंधनकारक सर्व माध्यमांच्या शाळेसाठी हा निर्णय करण्यात आलेला आहे. अगदी मागच्या 1.5 महिन्यापूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्री महोदयांना भेटण्याची संधी मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पण ही मागणी आम्ही केली होती आणि मला सांगायला आनंद होतो की केंद्र शासनाने अगदी CBSE पॅटर्नच्याही ज्या शाळा आहेत त्या शाळेंना सुद्धा त्या ठिकाणी राज्य भाषेला प्राधान्य देण्याचे आदेश दिलेले आहेत. मला वाटतं परवाची जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये ते पत्र पण मी त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. राहिला विषय तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये विशिष्ट कोणती भाषा हे शासनाने बंधनकारक केलेलं नाही. आपल्या ज्या 20-22 भारतीय भाषा आहेत या भाषांपैकी कोणतीही एक भाषा विद्यार्थी पालकांनी निवडावी. ते जी भाषा निवडतील ती भाषा त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता राहिला विषय पहिली दुसरी मध्ये त्या तिसऱ्या भाषेचं मौखिक शिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं किंवा इतर कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी लागणार नाही. शिक्षकांकडे पुस्तक असेल आणि जसं आपण लहान विद्यार्थी बाळांना चित्र काढून शिकवतो, काही बडबड गीते याला मौखिक बोलतो आपण, त्या पद्धतीने ते शिक्षण दिलं जाणार आहे. आणि तिसरी पासून मग काही पुस्तकं आणि मग इतर बाबी त्या ठिकाणी उपलब्ध होणार. आणि म्हणून मला वाटतं की राज्यातील सर्व पालक, विद्यार्थी आणि एकंदरीत नागरिकांचा काहीतरी दिशाभूल या ठिकाणी करण्याचा होताना आपण पाहतो आहोत. आणि या संदर्भातली स्पष्ट भूमिका प्रत्येक वेळोवेळी त्या ठिकाणी नमूद केलेली आहे. आणि पत्रकार परिषदेच्या दिवशी आपण बघितलं असेल की आताच्या घडीला 2 कोटी जे काही 11 लाख राज्यातले विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या पैकी गेल्या अनेक वर्षांच्या पासून इतर माध्यमांच्या पण ज्या काही शाळा सुरू आहेत, म्हणजे काही शाळा 30-40 वर्षांच्या पासून सुरू आहेत, त्याची आकडेवारी पण आम्ही पत्रकार परिषद आणि वेळोवेळी जिथे जिथे आम्हाला ही मांडण्याची संधी मिळाली तिथं आम्ही ठेवतो आहोत की 2 कोटी त्या 11 लाख विद्यार्थ्यांच्या पैकी गेल्या अनेक वर्षांच्या पासून साधारणतः 20 ते 25% विद्यार्थी 3 भाषांचं शिक्षण घेताना आपण पाहतो आहोत. मग जी काही त्याची मातृभाषा असेल, काही इतर माध्यमांच्या शाळेची, इतर माध्यमांच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये त्या माध्यमाची भाषा मराठी भाषा बंधनकारक, इंग्रजी भाषा अशा पद्धतीने त्या शाळेमध्ये त्रिभाषेचं सूत्र गेल्या अनेक वर्षांच्या पासून स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की परत मी सांगतो की पहिली दुसरीच्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांना जसं चित्र दाखवणं, बडबड गीते या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार आहे. विद्यार्थ्यांना पुस्तक वगैरे काही नाही. आता पाठीमागच्या काळामध्ये
मुंबईमध्ये जी काही हिंदीची पुस्तकं दाखवण्यात आली, तर ती हिंदीची पुस्तकं गेल्या 30-40 वर्षांच्या पासून ज्या हिंदीच्या शाळा चालू आहेत, दर सालाबादाप्रमाणे बालभारतीच्या माध्यमातून त्या शाळेंना ती पुस्तकं उपलब्ध करून दिली जातात आणि तीच पुस्तकं त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. या नवीन निर्णयाच्या संदर्भामध्ये कुठलंही पुस्तक छापण्यात आलेलं नाही आणि कोणतीच गोष्ट आम्ही झाकून लपून ठेवलेली नाही. पहिल्यांदा जेव्हा निर्णय केला होता तर पहिलीच्या पुस्तकाचं प्रारूप तयार केलं होतं. हे अगदी स्पष्टपणे आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला पण आम्ही नम्रतेने सांगितलेलं होतं आणि जेव्हा त्याला स्थगिती दिली तर त्या दिवसापासून त्याला स्थगिती दिलेली आहे हे पण नम्रतेने सांगितलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं की अगदी कारण नसताना राज्याच्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल या ठिकाणी होते आहे. भविष्यामध्ये इतर देशांमध्ये ज्या पद्धतीने क्रेडिट गुणांचं बँक ही जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपल्या देशामध्ये पण येऊ पाहते आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या 5-10 वर्षाचं आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या समोर आपले विद्यार्थी पाठीमागे पडू नयेत. या क्रेडिट गुणांमुळे त्यांना त्या स्पर्धेपासून वंचित राहता कामा नये आणि म्हणून हा तिसऱ्या भाषेचा या ठिकाणी पर्याय स्वीकारण्यात आलेला आहे. आणि आपल्या देशाच्या 22 भारतीय भाषा आहेत. या 22 भारतीय भाषांच्या पैकी जी कोणतीही भाषा ते विद्यार्थी पालक घेऊ इच्छित असतील तर त्यांना देण्याचं त्या ठिकाणी तयारी शासनाने केलेली आहे.